सामन्याला सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजीच्या रनवेवरती पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती आला आहे अमर गायकवाड. स्ट्रायकिंगला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे राहुल आणि नॉनस्ट्रायकिंगला अनुभवी खेळाडू दत्ता मोहिते. पहिला बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज तयार होतात. चला वेळ कमी प्रमाणामध्ये घ्या. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल तेज आणि तरार आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेला हा बॉल वळण घेत असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि हा पहिलाच बॉल डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय अमर गायकवाड या गोलंदाजाचा. यावेळेला देखील आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. हा देखील डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी अमर गायकवाड प्रभावित करतात आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी करतात. स्वराज्य 32 शिरा या टीमला रिप्रेझेंट करत असताना यावेळेला बॉल हवेत. मिस टायमिंग स्ट्रोक. यष्टांच्या मागे स्वतः मयूर पन्हाळकर या बॉलच्या मागे धावले आणि खूप चांगला झेल त्यांनी कॅरी केला. पहिल्या विकेटची अपेक्षा होती ती पहिली विकेट राहुलच्या रूपानं इथून मात्र मिळवून दिलेली आहे अमर गायकवाड या गोलंदाजानं. चला नेक्स्ट बॅटर. थोडीशी आपल्याला घाई करावी लागेल कारण अजूनही 4 टीमचा लॉट्स बाकी आहे. फास्ट क्रिकेट अजूनही तुम्हाला खेळावं लागेल. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो मात्र ट्रायंग्युलर मध्ये दाखल होणारा पहिला संघ आपल्याला मिळणारा. 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 1 गडी बाद 0 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रभावित करतात. चांगली गोलंदाजी गोलंदाज करत असताना पुढचा बॉल. गोलंदाज तयार. यावेळेला देखील लगातारचा 4था बॉल इथून मात्र योग्य टप्प्यावरती हाताळला जातोय. लाजवाब गोलंदाजी. 4 बॉल हाताळत 1 विकेट मिळवत एकही धाव अजूनही मात्र या गोलंदाजाने खर्च केलेली नाही. यावेळेला आणखीन एक डॉट बॉल. पाहूया आता प्रेक्षकांच्या नजरा असतील पहिलं निर्धाव षटक पहिली मेडन ओव्हर इथून मात्र कंप्लीट करतील का अमर गायकवाड. लाजवाब गोलंदाजी. दरम्यानचा पुढचा बॉल. अमर तयार. ओव्हर द विकेट न आणि या स्पर्धेतील पहिलं मेडन ओव्हर हाताळण्याचा विक्रम बहुमान विक्रम इथे मात्र आपल्या नावावरती प्रस्थापित केला. नाव आहे अमर गायकवाड. जबरदस्त गोलंदाजी. इकॉनॉमिकल गोलंदाज स्वराज्य 32 शिराचा आणि काय गोलंदाजी केलेली आहे. जबरदस्त. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल डॉट, तिसरा बॉल विकेट, 4था बॉल डॉट, 5वा बॉल डॉट आणि 6वा बॉल देखील डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पहिलं मेडन ओव्हर मच्छिंद्र स्मृती चषकामधील जबरदस्त क्रिकेट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये. आता ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजीच्या रनवेवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. संदीप गायकवाड. 40+ to 40+ अशी लढत आता आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण गोलंदाज देखील 40+ आहेत आणि फलंदाज देखील 45+ आहेत. अनुभव आपल्याला पाहायला मिळणार आहे या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. यावेळेला बॅकफुटला गेले. पोलचा फटका सक्सेसफुल ठरला आणि इथे मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सलग लगातारचा 7वा बॉल डॉट बॉल आलेला. गोलंदाज पुन्हा एकदा संदीप तयार होत आहेत. यावेळेला वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला. लेगस्टिकच्या बाहेरचा बॉल. पंच कळवतात की हा वाईट बॉल. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला फटका चांगला आहे. बॉल हवेत खेळलाय. बॉलच्या मागे क्षेत्ररक्षक. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. शॉट ऑफ द डे
आजच्या दिवसातील सर्वाधिक सुंदर आणि देखणा फटका सजवला दत्ता मोहिते यांनी. काय फटका सजवला. बॉलच्या मिरेडवरती क्रिकेट खेळलं गेलं. जसा बॉल तसा फटका इथून मात्र सजवला. जबरदस्त फटका पण पाहिला आणि या 6 धावांच्या मदतीनं धावफलकावरती आता वाढ होतीये. 7 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. पाहूया पुन्हा एकदा आता गोलंदाज तयार होतील. हा बॉल आता इथून कशा रीतीने हाताळला जाईल. गोलंदाजी मार्क वरती संदीप आपल्याला पाहायला मिळतात. संदीप गायकवाड आता स्वतः कॅप्टन मयूर पन्हाळकर कानमंत्र देत असताना आपल्याला पाहायला मिळतात. तुला या नव्हे तर या टप्प्यावरती गोलंदाजी करायची आहे अशी काहीतरी कुजबूज या 2 खेळाडूंच्या आपसात झाली. पाहूया आता या दरम्यानचा पुढचा बॉल कशा रीतीने हाताळला जाईल. हा याकरिता मयूर पन्हाळकर या गोलंदाजाच्या जवळ गेले होते. कानमंत्र दिला आणि त्यांचे बॉल कुठेतरी ऐकले आणि इथे मात्र बॅट्समन क्लीन बॉल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. फर्निचर डिस्ट्रॉय केलं जात आहे आणि आता दत्ता मोहिते यांच्या रूपानं लागलेला हा जावळी या संघाला दुसरा आदर आपल्याला पाहायला मिळतोय. सलाम. शिरवणे टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. प्रियदर्शनी बेलापूर टीमचे कॅप्टन आता लवकरात लवकर या. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतात. या ओव्हरमध्ये जर का आपण बघितलं तर बॉल आतापर्यंत 3 बॉलचा खेळ संपलेला आहे. अजून 3 बॉल बाकी आहेत. संदीप गायकवाड यांच्या स्पेल मधील यावेळेला देखील फिंगर रोल्स केले होते. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला हा बॉल वळत घेत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता. जावलीचा बाहुबली सध्या स्ट्रायकिंगवरती. राजेश जवळसाठी टाकलेला हा बॉल फटका चांगला आहे. तिथे मात्र दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळाला. मिस फिल्डिंग. बॉल सीमा पार. मिळताय धावा 4. येतोय चौकार. दोन मॅच झाल्यानंतर आता पहिल्यांदाच या तिसऱ्या मॅच मध्ये महत्वपूर्ण मॅच मध्ये त्यांना बॅटिंग करायची संधी मिळालेली आहे. राजेश जवळ मैत्री ग्रुपच्या माध्यमातून जावळी रबर बॉल प्रीमियर लीग ही स्पर्धा पार पडली. तिथे मात्र 2 हाफ सेंचुरी या खेळाडूच्या नावावरती राहिल्या. यावेळीचा हा बॉल सोडून दिला. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल. पंच सांगतायत की हा वाईट बॉल आहे. आता हा बॉल गोलंदाजाला पुन्हा एकदा रिलीज करावा लागेल. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 धावा. यावेळेला देखील विकेट काढण्याचा प्रयत्न परंतु मयूर पन्हाळकर यष्टांच्या मागे चतुर आणि चालक आपल्याला पाहायला मिळाले. जशी बॅटची एज घेतल्यानंतर त्यांनी मात्र आपल्या हातांच्या सहाय्याने इथून मात्र कॅच कॅरी केली आणि बॅट्समन आता 3ऱ्या क्रमांकाचा इथून मात्र बाद होतोय. 3रा झटका बसला मैत्री ग्रुप जावळी या टीमला. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अमर शेलार. पाहूया अमर शेलार यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने बॅटिंग केली जाणार. गोलंदाजी मार्क वरती राजू आपल्याला पाहायला मिळतोय. राजू पवार. राजू आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क वरती राजूचा पहिला बॉल. राजूचा पहिलाच बॉल
हा लेग टर्न आपल्याला पाहायला मिळाला. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातो. मिस फिल्डिंग झाली आणि इथे मात्र 2 धावा पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. चला प्रियदर्शनी बेलापूर टीमचे कॅप्टन टॉस साठी या दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. यावेळेला देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर अंगाचा वेध घेणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल, जबरदस्त गोलंदाजी. आता 4 बॉल बाकी आहेत. यावेळेला देखील फटका चांगला, तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. चांगली फिल्डिंग झाली आणि एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. या मॅच मध्ये जावळी टीमचा स्कोर जर का आपण बघितलं तर कमी आपल्याला पाहायला मिळतोय. वर्चस्व राहिलं गोलंदाजाचं. स्वराज्य 32 च्या गोलंदाजाने मात्र प्रभावित केलं. यावेळेला देखील आणखीन एक चांगला बॉल, लाईन चांगली आहे आणि आता इथे मात्र एकदा आपल्याला पाहायला मिळते. या एका धावेच्या मदतीने धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 15 धावा. आता 2 बॉल बाकी आहेत. यावेळेला देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. पहा खेळपट्टी सुकी आहे आणि त्यावेळेला मात्र ज्या वेळेला सुकी खेळपट्टी असते त्यावेळेला फिरवणारे गोलंदाज वापरले जातात आणि इथे मात्र चांगली कॅप्टनशिप आपल्याला पाहायला मिळते मयूर पनाळकर यांची. फिरकी पट्टूला गोलंदाजी मार्क वरती आणलं गेलं आणि तो सध्या चांगली बॉलिंग करतोय. इकॉनॉमिकल बॉलिंग. पुढचा बॉल, यावेळेचा फटका चांगला आहे. या बॉलरला ग्रीप करता आलं नाहीये आणि बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरिता हा उत्तुंग षटकार. षटकाराच्या साह्याने आता धावफलकावरती धावा आपण बघतोय 22 आणि विजयासाठी येणाऱ्या 18 बॉल मध्ये स्वराज्य 32 या टीमला धावा कंप्लीट करायच्या आहेत 23. चला प्रियदर्शनी बेलापूर आणि शिरवणे 11 शिरवणे टीमचे कॅप्टन टॉस साठी लवकरात लवकर या. शेवटचा आणि अंतिम कॉल आम्ही आपल्याला देतोय. आपण लवकरात लवकर टॉस साठी या. प्रियदर्शनी बेलापूर टीमचा कॅप्टन, आमचा आवाज जर आपल्यापर्यंत येत असेल तर लवकरात लवकर टॉस साठी या. स्वप्नील ठाकूर, साहिल दिवेकर, कौस्तुभ म्हात्रे, चला शिरवणे टीमचे कॅप्टन आलेले आहेत. प्रियदर्शनी बेलापूर,
चला बॅट्समन कोणी दिले तुला की कोणी दिले हातांची कोणी दिले आम्हाला माहित आहे कोणी दिले नाव मात्र या स्पर्धेच्या अनुषंगाने पहिलं मेडन ओव्हर हाताळण्याचा विक्रम आपल्या नावावरती प्रस्थापित केला. तो नॉन इनवरती उभा आणि स्ट्रायकिंग इनवरती मयूर गोरख पनाळकर पश्चिम महाराष्ट्राचा ब्रँडेड खेळाडू सध्या स्ट्रायकिंग इनवरती. तर टॉस आपण करणार आहोत. कौस्तुभ आलेले आहेत. प्रियदर्शनी बेलापूर टीमचे कॅप्टन आणि शिरवणे टीमचे कॅप्टन देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आता आपण टॉस करणार आहोत. सामन्याला देखील सुरुवात सेकंड इनिंगला सुरुवात होती. ही मॅच महत्वाची आहे कारण या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो मात्र सरळ ट्रायंग्युलर मध्ये दाखल होणार आहे. पहिला बॉल. ओ चेंज ऑफ पेस, गती में परिवर्तन जरूर आपल्याला पाहायला मिळाला परंतु जो टप्पा हवा होता तो टप्पा इथून मात्र या गोलंदाजाला हाताळता आला नाही. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. एक्स्ट्रानं आता सुरुवात झालेली आहे या सेकंड इनिंगला. फटका चांगला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4-4-4 येतो आहे खणखणीत चौकार. जबरदस्त फटका. पहिल्या बॉलवरती या गोलंदाजाचा चौकाराने स्वागत केलेल्या राहुलचं इथून मात्र चौकाराने स्वागत केलेल्या. पुढचा बॉल. गोलंदाज तयार. पाहूया आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाईल. यावेळेला फटका चांगला आणि इथे घडते काय होत्याच नव्हतं झालं आणि कॅच कोणाचा सोडला. मयूर पनाळकर ज्याचा या स्पर्धेमध्ये दबदबा राहिला त्याचा कॅच इथून मात्र सोडण्यात आला आणि आता जीवदान मिळालंय मयूर पनाळकर या खेळाडूला. आता या जीवदानाचा कितपत फायदा उचलला जाईल. कॅच सोडली की मॅच सोडली येणारा काळ तुम्हाला सांगून जाईल. यावेळेला देखील वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला. वेग प्रचंड होता आणि या बॉलवरती एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती रन्स आपण बघतोय 8 धावा. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करतोय. प्रियदर्शनी बेलापूर विरुद्ध शिरवणे 11 शिरवणे. यावेळेला फटका चांगला आहे. बॉल आला स्लॉट मध्ये त्याला पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये. जीवदान मिळाल्यानंतर आता आपले रंग दाखवत असताना फलंदाज मयूर पनाळकरच्या बॅट मधून तडाखेबंद स्ट्रोक 6 धावांकरिता षटकार. चौदा धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. हा षटकार ऍड केल्यानंतर दरम्यानचा पुढचा बॉल. गोलंदाज तयार होतोय. यावेळेला लाईन हँडलिंग चांगली आपल्याला पाहायला मिळाली आणि इथे मात्र डॉट बॉलची संख्या आपण बघतोय.
बॉल तयार झाला. पुढचा बॉल. यावेळेला देखील हेलिकॉप्टर अटेंड करण्याचा प्रयत्न झाला. तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. चांगली फिल्डिंग. रुपेश दादा बांदल आपला बहुमूल्य वेळ आपण या स्पर्धेला दिला. थँक्यू सो मच. तेजस दादा बांदल यांचे बंधू आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी हेरिकेन स्पोर्ट्सची एक ब्रँडेड मॅन ऑफ द मॅच करिता टी शर्ट पुरस्कृत केलेली आहे. एक ओव्हरचा खेळ संपला आणि धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. बिनगडी बाद 15 धावा. दत्ता मोहिते गोलंदाजी मार्क वरती. फिरकीचे जादूगर 15 धावा. 15 रन्स ऑन दी बोर्ड. आता या दोघांमध्ये बॅटल चांगलं रंगणार आहे कारण गोलंदाजी मार्क वरती अनुभवी गोलंदाज फिरकीचे जादूगर दत्ता मोहिते आणि स्ट्रायकिंगला मयूर पनाळकर. पहिलाच बॉल फटका चांगला आहे. समजदारीचं क्रिकेट खेळलं जात आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला आहे आणि दुसरी धाव सुद्धा इथून मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळेल. दोघांमध्ये चांगली रनिंग. दोघांमधलं चांगलं कॉलिंग आपल्याला पाहायला मिळालं या पहिल्याच बॉलवरती. दरम्यानचा पुढचा बॉल. फिंगर रोल्स केले. बॉल हवेत. कॅच होईल का पाहावं लागेल. एक धाव कंप्लीट आणि बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये जिथे मात्र एक धाव मिळणाऱ्या. 18 धावा धावफलकावरती. आता विजयासाठी 5 धावांची गरज आहे. चला दोन्ही टीम्सनी तयार राहायचे. यावेळेला फटका हवेत खेळला. मिस्टामिक स्ट्रोक. लो मॅच लँड मध्ये बॉल जाऊन आदळतोय आणि यावेळेला देखील इथून मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. आता विजयासाठी 3 धावांची गरज आहे. पुढचा बॉल. गोलंदाज तयार. यावेळेला फटका चांगला आणि इथे मात्र 4 धावांकरिता चौकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता हा सामना इथे मात्र जिंकलेला आहे स्वराज्य 32 या टीमने आणि पहिला संघ आपल्याला मिळाला आहे जो मात्र ट्रायंग्युलर मध्ये दाखल झाला. अभिनंदन. वेल प्लेड. आणि आता या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं पहिलं षटक हाताळत असताना एकही धाव न खर्च करता एक विकेट मिळवली तोच ठरलाय अमर गायकवाड. मॅन ऑफ द मॅच यायचे. आपल्याला एक ब्रँडेड टी शर्ट देऊन इथून मात्र सन्मानित केले जाईल. चला प्रियदर्शनी बेलापूर संघ आपण टॉस जिंकलेला आहात आणि आपला निर्णय त्या निर्णयाशी लवकर